नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना स्पायडरमॅन आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस आपला काव्य मुद्राज ब्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चाललोय पुसेगाव मैदानात आणि पुसेगाव मैदानात आपल्यासोबत कोण कोण असणार आहेत? सूरज दातीलकर, दीपू मुंडे आणि महेश मानेरा. सो खूप मजा येणार आहे आणि एक बैलगाडा शर्यतीचा मोठा व्लॉग बनवूया ज्यात आपल्याला बघायला मजा येईल. सो चला आता आपण जाऊया पुसेगाव मैदानासाठी. मित्रांनो, लेट शूट करतोय कारण का आपण आलेल्या नंदी दाखवत होतो. सो पाहू शकता किती भरगस्त भरलाय पुसेगाव मैदान. आता आपण त्या टेकडीवरती जाणार आहे आणि तिथल्या शर्यतीचा आनंद घेणार आहे, पाहणार आहे. सो पहिला हा मैदान दाखवतो किती भरलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. सो मित्रांनो, आता वाजल्यात 12 ना. सो आता आपण मुलाखती काही टाकलेत, नेटवर्कचा थोडा इश्यू असतो म्हणून थोडं लेट येतो आणि आलेले नंदीचे 2च पार्ट दाखवले. पण आता आपण ना पूर्ण अड्डा कव्हर करणार आहे आणि थोडा एन्जॉय होईल असा लॉक करणार आहे. सो जास्त उशीर न करता आपण त्या शेवागिरी महाराजचा जो बॅनर आहे त्या टेकडीवरती जाऊया आणि तिथला जो व्ह्यू दिसतो ना तो व्ह्यू आपल्या कॅमेरामधून टिपूया. मैदानाचा खेळ क्रमांक 65 सुद्धा 6 गाड्या पडतात आणि 6 गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते. कुणाला कमी नाही व कमी समजायचं नाही, कमी लेखायचं नाही. चिन्ह केसरी चालण्याचा संग्राम चालू आहे. बघा कसा तुला उठतोय. सो मित्रांनो, फॅन फॉलोइंग पाहू शकता मथुरची. मथुर पहा आपला. सो जवळ जाऊया, मथुरला बघूया. येऊ दे की मग. कोण नादच करत नाही. काय बोलू शकतो मथुर बद्दल? आज गटपास झाला मथुर. आज बघितलंच नाही शेड्यूल एवढं. बघितलं नाही हो, मी आता आले. गटपास केला आज मथुरनी. काय बोलाल? चांगली गोष्ट आहे. पाहू शकता मथुरची फॅन फॉलोइंग पाहू शकता. सो आता समोरून अँगल बघूया मथुर कसा दिसतोय. कसा शांत उभा असतो ना. जेव्हा फॅन्स वगैरे असतात त्याला सुद्धा बरं वाटतं जेव्हा त्याचे फॅन्स त्याला भेटायला येतात, बघायला येतात. मथुरचं नियोजन झालं कॉकटेल सोबत आणि गट पास केला आणि सेमीला पात्र झाला आपला मथुर. काय बोला झालं? आनंद आहे, सेमीला पात्र झाला. आज या आमच्या शर्यती क्षेत्राची, पुसेगाव म्हणजे शर्यती क्षेत्राची पंढरी, आज मोठ्या उत्सवाने अखंड महाराष्ट्र, अखंड देश, जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहे सगळे आज एकत्रित येऊन इथे आज मथुरला आशीर्वाद देऊन मथुर गटपास झालेला आहे. किमान ह्या मैदानामध्ये गटपास जरी झाला तरी आनंद होतो. आज आम्हाला गटपास झाला आहे म्हणून खूप आनंद आहे. गुलाल झाला तरी इथे मोठी गोष्ट आहे, कारण की हा मैदानच तसं आहे. काही ते रानात सगळ्यात असा चढाचा असतो ना.
चांगल्या चांगल्या बैलांना इथे घाम फुटते पळण्यासाठी चांगल्या चांगल्या. त्याच्यामुळे गटपास झाला आणि जरी गुलालात तरी गाडी राहिली तरी याच्यामध्ये भरपूर असा आनंद असतो. मित्रांनो पाहू शकता ट्रिपल हिंद केसरी चिका शेठ बॉस राजू शेठ खेडकरांचा सुद्धा मैदानात आलेला आहे. सो मित्रांनो पाहू शकता सूर्या 50-50 आणि बागड 50-50 मैदानात दाखल झालेले आहेत. आणि 50-50 ब्रँडचे जयेश दादा सुद्धा आले. मित्रांनो पाहू शकता सोन्या 22-11 आणि पिस्टन आज भुंगासोबत पैरा आहे सोन्याचा आणि गटपास केला. पाहू शकता कसा पाहतोय सोन्या आणि तिथे पिस्टन बघा कसं दोन निवांत बसल्यात. दोन्ही टॉपचे बैल आहेत. आदत वयात तर पिस्टननी गाजवलं आहे आणि आता सोन्या त्याच्या पाठोपाठ गाजवत आहे. आज भुंगासोबत गटपास झालेला आहे सोन्या 22-11. मित्रांनो पाहू शकता बकासूर आणि घोटचा छोटा साजाने आज गटपास केलेला आहे. आणि बकासूरची सुद्धा फॅन फॉलोइंग पाहू शकता तुफान आहे. वाटतंय गरीब सो मित्रांनो मोरदरीचा हरण्या 301 पुसेगाव मैदानात. काय पाण्याला पाण्यासाठी पण फॅन फॉलोइंग बघा हरण्याची. कसं वाढतोय ना जबरदस्त शरीर श्रेष्ठ. सो मित्रांनो आपल्यासमोर आहे स्वर्गीय पंढरीश्वर फडके यांचा दावणीतला पच्चा 10 सरकार. सो आपण जाणून घेऊया आज पुसेगाव मैदानाबद्दल कसं काय नियोजन आहे, कोण पैऱ्यात आहे. दादा पहिलं प्रथम आपलं नाव सांगा. नाव माझं अभिषेक देशमुख. आज पच्चा आला आहे आपल्या पुसेगाव मैदानात, काय नियोजन आहे आज? नियोजन भाऊ करतो. हां मोठा भाऊ आहे. नियोजन भावाकडे असते. पैरा काय माहिती आहे का? पैरा नाही भाऊनच केला. भाऊनेच केला आहे. काय बोलाल आजच्या पुसेगाव मैदानासाठी हिंद केसरी मैदानासाठी? तमाम बैल येतात, बैलगाडा चालक येतात या मैदानासाठी. महाराष्ट्रातलं सर्वात नामांकित मैदान म्हणलं तर पुसेगाव मैदान आणि सर्वात जास्त म्हणजे प्रेक्षक आणि बैलगाडा मार्ग जिथं उपस्थित असतात ते मैदान म्हणजे पुसेगावचं. आणि रितसर मैदान पार पडतं पुसेगावचं. बादल कुठे येतात आता? बादल मुंबईला आहे बादल. आणि पच्चा बिंजोडमध्ये पण खेळतो? नाही अजून नाही पळवलेला. हां शेटला वर्ष झालेलं ना. हां नंतर वर्ष झालं की नंतर दिसेल. नक्कीच. मग बादलसोबत कधी पच्चा धावला आहे का 3 फेऱ्यामध्ये? नाही. सो पाहू शकता पच्चा आलेला आहे. आणि काय बोलाल अजून या पच्चाबद्दल? पच्चाने आतापर्यंत किती गुलाल वगैरे काय घेतलेलं आहे, मैदानात राहिलेलं आहे का? पक्षा घेतल्यानंतर आपण पहिल्याच मैदानात ओगलेवाडीच्या तेजासोबत पहिल्याच मैदानात आदत होता तेव्हा घेतल्या पहिल्या मैदानात गुलाल. नक्कीच. कोणासोबत म्हटलं? तेजासोबत. हो ओगलेवाडीच्या तेजासोबत. आजचा पैरा कसा आहे? आजचा पैरा पण चांगला आहे. चांगला आहे का? नक्कीच. आणि लवकरच बादल दिसेल का आपल्याला? बादल दिसेल. सर्जा पण आहे मुंबईला. आता आपल्या पंढरीच्या दावणीला कोणती कोणती बैल आहेत तुम्ही सांगू शकाल का? सर्जा, पक्षा, हिऱ्या आणि बादल. आणि कधी आपल्याला कमबॅक दिसेल म्हणजे बादलचा मुंबईमध्ये?
बादलचा कमबॅक लवकरच शेटला वर्ष झालं की दिसेल कमबॅक. तुमचा संपर्क तर होत असेल त्यांच्याशी. हो संपर्क. सो शुभेच्छा आजच्या या मैदानासाठी आपल्या पक्षा 1010. आणि कोणत्या खांदी पळतो हा दादा? दोन्ही खाली दोन्ही खांदी. कोणत्याही खांदी टाका. मग आज कोणत्या खांदी टाकणार आहे? बघूया की आता वासरू कोणत्या खांदी ते किती कोणत्या खांदी म्हणतात त्या खांदी. नक्कीच दादा. तर शुभेच्छा तुम्हाला दादा. भेटूया आता आपण नंतर. सो पाहू शकता पक्षा आपल्याला मैदानात दिसलेलं आहे. सो एक छोटीशी मुलाखत आपल्या चॅनलमार्फत आलेली आहे. सो चला मित्रांनो अजून पाहूया कोणती कोणती मुलाखत आपल्याला घेता येईल. सो जी काय मुलाखत होईल सकाळी होईल, कारण दुपारनंतर ना जास्त तो बिझी असतो. मित्रांनो मांगडी तात्या यांचा सुंदरसुद्धा पुसेगाव मैदानात दखल झालेला आहे. सुंदर भारत सप्तहिंद केसरी बंदीच्या काळात खूप धुमाकूळ घातला होता या दोन्ही नंदीने. आणि कसा जेव्हा जेव्हा नंदीला बघतो ना सुंदर आरामात बसलेला असतो. पाहू शकता आणि फॅन्स बघा निसर्ग गार्डन सुंदरची. मित्रांनो हिंद केसरी कॉकटेल पाहू शकता. आज मित्रांनो आपण सर्व नंदी दाखवणार आहोत. या चॅनलमधून आपल्याला आज सर्व नंदीचं दर्शन घडणार आहे. सो नक्कीच हा लॉग येणार आहे. कॉकटेलचे पण फॅन्स बघा. कॉकटेल पाहू शकता ही पब्लिक सध्या मुंगा बिंजोडप्रमाणे घाटसुद्धा गाजवते आणि लोकांच्या मनात राज करतोय. मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा. मित्रांनो विठ्ठल नाना यांची नवीन खरेदी नाग्या पाहू शकता. नागाला पाहण्यासाठी पण फॅन्स बघा. पब्लिक किंग रायफल हिंद केसरी वडकीमध्ये झालेला आणि ट्रिपर महाराष्ट्र केसरी पाहू शकता. वडकी मैदानात मथुरसोबत पळून 1 नंबर केलेला रायफल आणि शेवाले आबायांचा पाखऱ्यासोबत आहे. गडपास झालेला आहे रायफल. सो मित्रांनो पाहू शकता अर्जुन आज गटपास झालेला आहे. घरनिकाचा राजासोबत होता पैरा. वियांशी खानावकर नावडे यांचा पनवेल एक्सप्रेस बालाजी सुद्धा आलेला आहे. तुझा पैरा झालेला आहे का? गटपास झालाय दिसतंय अंगावर गुलाल. कोण होता पैऱ्याला? बच्चा कुठला दादा? अंजुल खोपोली प्रणय शेट लाले. अंजुल कोपोलीचा बच्चा. सो सेमीसाठी पात्र झाले आपल्या बैला. काय बोलाल? आणि ते पण पुसेगावच्या मैदानात झाले. अचानक बैल भरला. बैल एक आमचा इथं होता तो सर्दी जवळ झाली त्याला, त्यामुळे तो आजारी आला. मग अचानक 3 वाजता हा बैल भरला आणि रात्र तो बैल केला. आज वाटलं होतं का की आज होईल म्हणजे गटपास? कारण तो पण बैल चांगला पळतो. प्रत्येक मैदानात गुलाला दे आणि आपला बिनजोडचा खेळ मुंबईचा दर मैदानाला गुलाला आहेच त्याला. नक्कीच. कुठल्या साईडने आज होता? आज डाव्या खांदी टाकलेला. डाव्या खांदी. कसं गाडी बघितली का पलताना आज? गाडी खूप स्पीड लागलाय खालला.
नक्कीच शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नक्कीच फायनलच्या गोलासाठी पोचावं हीच आपली तुमचा इच्छा. आशीर्वाद असला तर होईल लवकर. नक्कीच मुंबईचे बैल पण असायला पाहिजेत. हो ना, मग एवढं लक्ष आपलं देता. टेम्पो भाडा सर्व खर्च हो करू. ना. नक्कीच शुभेच्छा दादा. मित्रांनो पाहू शकता बुलढाणा एक्सप्रेस बब्या खूप दिवसाने बघायला भेटला आपल्या चॅनेलमार्फत. खूप चर्चा या बैलाची. शंकरपेठमध्ये पळणारा, सेकंदामध्ये आणि 3 फेऱ्यामध्ये नाव करतोय असा बब्या फौजी यांचा. सगळं कसं निवंत खातो आणि छत्रछायेखाली उभा आहे. नीट बघा बुलढाणा एक्सप्रेस बब्या. आज बकासूर फायनल सेमीफायनल मारला आणि फायनलला पोचला आणि नक्कीच आज गुलालाचा मानकरी तिथं प्रथम क्रमांकावर 9वा आहे. दशम हिंदकेसरी होऊ शकतं. काय बोला दादा? आनंद आहे खूप. मोठ्या मैदानात राहिला बैल आणि ते पण पुसेगावचे हिंदकेसरी. भारतातील पहिलं पुसेगाव. दादा कालपासून चर्चा होती आज सकाळपर्यंत की घोडचा सर्जन आहे नेमका नवीन चेहरा असेल. काय बोलाल त्याच्याबद्दल? नाही, थोडा सस्पेन्स ठेवला होता सगळ्यांनी, कारण ही गाडी जास्तीत जास्त जण पळून देत नाही सहसा कोण. हा ना, हा घोडचा सर्जा आणि आपला बकासूर खूप भारी स्पीड असतो जेव्हा गाडी एकत्र असतं. काय बोलत ते दोघांची स्पीड बघत? जशी मोठ्या लक्ष छोट्या लक्षाची गाडी होती ना तशी ही गाडी पळते आज. नक्कीच जेव्हा बकासूर आणि घोडचा सर्जा असतो आणि जेव्हा नवीन पायरा ठरवला गेला होता खूप अशी अफवा पसरली होती की तुम्हाला समजलं असेल 6 लाखाला. त्याला काही रिॲक्ट केलं नाही. आज समजणार होतं ज्यांना कमेंट करणाऱ्यांना एकच सांगतो, तुम्हाला माहित नसेल तुम्ही वाईट कमेंट करत नका जाऊ. मोठ्या मैदानात आपल्याला आपल्या बैलाची काळजी आहे. आपल्याला आपल्या बैलाची इज्जत ठेवायची असते. नक्कीच. आणि आपला बकासूर कुठेच कमी पडत नाही. आणि जिथं हिंदकेसरी आणि मालकाचा सवाल असतो इज्जतीचा तेव्हा तो दाखवून देतो. हो, त्याला नावं ठेवले की 2-3 मैदानात नावं ठेवली, त्याला नावं ठेवले की तो त्याचं काम लावतो. दादा आजचा आनंद कसा आहे? कारण का हा हिंदकेसरी पुसेगावचा मैदानात लोक गुलालासाठी तरसतात आणि तो आपला बकासूरने केलाय. महाराष्ट्राचे जेवढे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना एकच पाहिजे होतं की तो दशम हिंदकेसरी झाला पाहिजे. त्याच्यामुळे आनंद आहे, आज सगळ्यांनाच आनंद आहे ना. आता भरपूर चान्सेस आहे कारण घोडचा सर्जा पण त्याला स्पीड खूप आहे ना. आपला बकासूर तर देव मानला जातो त्या बैलामध्ये. काय बोला आज त्या? चाचा बोलले ना गाडी चांगली पळाली, हाय चान्सेस बघू आता. मित्रांनो पुन्हा आपण टेकडीवर आलोय आणि पाहू शकता पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानासाठी शर्यती पाहण्यासाठी किती गर्दी जमलेली आहे. आणि रवी राहुलभाई पाटील आडिवली कल्याण करूया. पहिल्या क्रमांकासाठी या ठिकाणी दत्ता पट्टेवाले यांच्याकडून या ठिकाणी सुशेष सावळी यांच्याकडून सालामत प्रमाणे नेहमीप्रमाणे या ठिकाणी 1 नंबर करणाऱ्या बैलगाडी मालकांसाठी या ठिकाणी बैलांसाठी दोघांना या ठिकाणी चमड्याची मूर्ती दिलेली आहे. ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी क्रमांक 2 मधून पळाली गाडी खंडेश्वर प्रसन्न कुमारी गोविंद प्रमोद वाघवाडी उदय वाघवाडीच्या गावचा आणि घाटाचा प्राणा भ्रोमा आणि सध्या वाच्या या मैदानातील 1 नंबरचा मानकरी. विजेत्या सर्व बैलगाडी मालकांच्या चालकाच्या या ठिकाणी यात्रा संपन्न झालेला ओरिजिनल हिंद केसरीचा वारकरी या ठिकाणी वाघवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली वाघवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगलीकरांनी आजच्या मैदानाचा ओरिजिनल हिंद केसरीचा वारकरी झाला. लाईव्ह वरती बोललो होतं ना नवीन चेहरा लाईव्हला बोललेलो आपण की नवीन चेहरा भेटणार आहे. नवीन चेहरा भेटला. नक्कीच मित्रांनो काल आम्ही लाईव्ह आलो
वाघवाडीकर नवीन चेहरा आणि जर आपण नक्कीच नवीन चेहरा भेटलेला आहे पाहू शकता. हा त्यानंतर बक्षीस देऊया आपण. आता ते 5 नंबर देऊया. मुद्रा खाली